नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या विशेष बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. कागल तालुक्यातल्या सावडे खुर्द येथे मंगळवारी गव्याच्या अचानक आगमनानं संपूर्ण सावडे बुद्रुक पंचक्रोशीत भीतीचं वातावरण पसरलं. सैरभैर बनलेल्या गव्यारड्यानं थेट गावात घुसखोरी करत शेतकऱ्यांच्या घरांमध्ये प्रवेश केला. या थरारक घटनेत एक शेतकरी गंभीर जखमी झाला असून उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अखेर बऱ्याच वेळ धावपळ झाल्यानंतर दमछाक झाल्यानं गव्याचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर गगनबावडा या प्रमुख मार्गावर मंगळवारी सायंकाळी बर्निंग टँकरचा थरार अनुभवायला मिळाला. कागलहून गोव्याकडे निघालेल्या 40,000 लिटर इथेनॉल भरलेल्या टँकरला टायर फुटून अचानक आग लागली. काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण करत टँकरचा टायर आणि कॅबिनला विळखा घातला. सुदैवाने या भीषण घटनेत जीवितहानी टळली, मात्र टँकरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कोल्हापुरात सी आणि डी वॉर्डमध्ये पाणी बिलाच्या चुकीच्या आकारणीमुळे नागरिक अक्षरशः तणावाखाली गेले आहेत. 6 महिन्यांपासून बिल वाटप झालेलं नाहीये, तर एव्हरेज बिल मीटर वाचल्याशिवाय 4,000 ते 5,000 रुपये आकारले जात आहेत. त्यांचं एक पोलिसच आहे, यांना 200-300 लई जातात, यांना आता 1500 ने 2,000 रुपये काय करायचं? आणि हे काही पाणी पुरवठ्याची लोकांच्या ज्यावेळी बिलाची तक्रार झाल्या त्या ठिकाणी गेले, त्यांना ओळखीची उत्तरं काय दिली ते पण माझ्या पुढे घडणाऱ्या घटनेत मला पण हेच उत्तर दिले की तुमच्याकडे थेट पाईपलाईनचं पाणी आले, त्याचं प्रेशर जास्त आहे, त्यामुळे मीटर पडते. थेट पाईपलाईन आणि आमच्या बुधवार बेटाचा काय संबंध? आमच्याकडे काही पाणी नाही आहे. दुसरी गोष्ट काय सांगितले, एअर म्हणजे जास्त आहे त्याच्यामुळे मीटर पडते. तिसरी गोष्ट सांगितली की तुम्ही एक काम करा, पट्टीपाना बसवा. आम्ही पट्टीपाना बसवला ना तर म्हणजे पाणी ज्यावेळी आम्ही सोडतोय त्यानंतर अर्ध्या तासानं तुम्ही ते चालू करा, म्हणजे काय होते मीटर तुमचं पडणार नाही. आणि चौथं कारण हे सांगितलं की मागचं बिल आणि आता येणारं बिल, येणाऱ्या बिलाची तुम्ही वाढ बघा. आता हे 3,000 रुपये तुम्ही भरा आणि येणारं बिल कमी आलंय की मग समजायचं की तुमचं वापर जास्त झाला, आणि जर जास्त आलं तर मग तुमचं मीटर पडलंय, मग आम्ही मीटर बदलतो. म्हणजे आता मॅडम माझं एकट्याचं ठीक आहे हो, 100 जणांचे भागातले कोणाकोणाचे मीटर तुम्ही बदलणार आहे ही पाणी पुरवठा ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांची उत्तर आहेत मॅडम. आणि पहिला ते 4थ्या मजल्यावरचं ऑफिस खाली आहे, ते प्राथमिक वर नाही, कारण ह्या पाण्याच्या तक्रारीसाठी 4 पायऱ्या चढत जायचं मॅडम सोपं नाही. 4थ्या मजल्यावर ऑफिस शिवू शकतील लिफ्ट नाही. नागरिकांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत अधिकारी निलंबित करण्याची मागणी केली आहे. या भ्रष्टाचाराच्या निषेधात आज महानगरपालिकेच्या दरवाजासमोर नागरिकांच्या वतीनं होळी आंदोलन करण्यात आलं. जनतेची लुबाडणूक करणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो. जनतेची लुबाडणूक करणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो. वाढीव पाणी बिल देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो. महापालिकेचा महानगरपालिकेचा करायचं काय? खाली डोक्यावर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी हा घातपात असल्याचा संशय देखील व्यक्त केला होता. मात्र पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी यावर अधिकृतपणे भाष्य केलं नव्हतं. आमदार रोहित पवार यांनी अजितदादांचं कार्य झाल्यानंतर यावर बोलणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार मंगळवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रोहित पवार यांनी 50 स्लाइडचे पीपीटी सादर केलं आणि या पीपीटी दरम्यान अजितदादांच्या अपघाती संदर्भात त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक व्यक्तीला जो प्रश्न पडलेला आहे की अजितदादांचा जो ऍक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता, हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे. काल मुंबईकडे येत असताना पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा माझी गाडी स्लो झाली, सिग्नल लागलं होतं, तेव्हा माझ्या लेफ्ट साईडला एका रिक्षा चालकाने त्याची रिक्षा थांबवली, खाली उतरला आणि माझी काच वर होती त्यामुळे काचेवर त्याने आवाज केला. काच खाली घेतल्यानंतर त्याने सांगितलं, अहो 9 तारखेला तुम्ही संध्याकाळी अजितदादांबद्दल काहीतरी सांगणार होता ऍक्सिडेंट बद्दल, त्याचं काय झालं? मी त्यांना सांगितलं काल नाही, म्हणजे 9 तारखेला नाही तर 10 तारखेला मी या बाबतीत मला काय वाटतं हे तिथं सांगणार आहे. या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने लोकांपर्यंत मी आता पोहोचतोय. काही लोकांनी भावनिक होऊन
काही व्हिडिओ टाकलेत. ते व्हिडिओ कसे आहे की दादा परत येतील. 6 जण विमानामध्ये होते, 6वी व्यक्ती दादा होते. जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच. दादा आज येतील, उद्या येतील. मला त्यांना सांगायचं आहे की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेल. कोल्हापुरातील क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी समोर येते आहे. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी लागणारी 32 एकर शासकीय जागा देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात आमदार अमल माडिक नेमकं काय म्हणतात ते पाहूयात. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कैलासवासी अजितदादा यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. कारण कोल्हापूरसाठी अनेक मोठं म्हणजे अजून एक मोठं धाडस करून त्यांनी आम्हाला एक संधी दिलेली आहे की कोल्हापूरचं हे नाव भारत देशामध्ये असू दे किंवा जगामध्ये मोठं करण्यासंदर्भात एक योगदान दिलंय. एक कोल्हापूरकरांच्या साठी एक चांगली मोठी अपॉर्च्युनिटी आम्हाला त्यांनी दिलेली आहे. निश्चित यामध्ये कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन, माननीय खासदार धनंजय माडिक साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिटकर साहेब, माजी खासदार संभाजीराजे, आदरणीय आमचे नेते चंद्रकांत दादा यांच्या सगळ्यांशी चर्चा करून याचा सातत्याने आम्ही पाठपुरावा करत होतो. निश्चितपणे आम्हाला यामध्ये खात्री आहे की हा कोल्हापूरच्या क्रीडा प्रेमींसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी सुद्धा खूप मोठं संधी आम्हाला मिळते. याच्यामध्ये योगदान या ठिकाणी आम्ही देण्याचं त्यांच्यासाठी आणि गेले कित्येक वर्ष, गेले 30-35 वर्ष झालं या सगळ्यांचा प्रयत्न होता की कोल्हापूरमध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व्हावं. या दृष्टिकोनातून आज आम्हाला ही संधी दिली आहे. त्याबद्दल मी राज्याच्या प्रमुख सर्व नेते मंडळींचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि कोल्हापूरकरांसाठी खूप एक आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हर्षद मुश्रीफ यांच्या सहकार्यानं शेंडा पार्कमध्ये कामकाजाचे हब तयार केलं जात आहे. येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सीपीआर हॉस्पिटल, समाज कल्याण कार्यालय, कामगार कार्यालय आणि सर्किट बेंच इमारती उभारली जाणार आहे. या हबमुळे शहरातील विविध शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी येणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या संदर्भात माध्यमांशी बोलताना आमदार अमल माडिक नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. नाही, निश्चितच या शेंडा पार्क या ठिकाणी आपण आताच बघायला गेलं तर या कोल्हापूर महानगरपालिकेचं आता वाढतं सगळं हे व्यवस्थापन बघायला गेलं तर जुनी जागा ही अपुरी पडती आणि यासाठीच आमचा खूप प्रयत्न होता. 14 ते 19 मध्ये सुद्धा यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. कारण त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, नगर विकास खातं त्यांच्याकडे होतं. पण आज योगायोगाने माननीय पालकमंत्री महोदय चंद्रकांत दादा असतील किंवा मुश्रीफ साहेब असतील, या तिघांच्या समन्वयानं आम्ही शेंडा पार्क मध्ये एक कामकाजाचं हबच तिथं आपण तयार करतोय. आज नुसती महानगरपालिकेची इमारत नाही तर नवीन कलेक्टर ऑफिस पण त्या एरियामध्ये आपण करतोय. त्या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या म्हणजे ऑफिसेस होत आहेत, कामगार कल्याणचं ऑफिस होतंय. असं एक हब आपण त्या ठिकाणी तयार शेंडा पार्क या ठिकाणी करतोय. नरदवाड येथे केदारलिंग यात्रेनिमित्त जीवन विद्या मंदिरच्या मैदानावर निकाली माती कुस्ती मैदान रंगला. या कुस्तीत जोरदार शिवशंभूच्या गजरात सामने पार पडले. प्रथम क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आखाडे टिटवेच्या दिग्विजय जाधव यानं शाही आखाडा मुरगुडच्या रोहन रंड्यावर धक्काघिस्सा डाव टाकत शानदार विजय मिळवला. या गावचं लेकरू आहे, या दत्तरे गावचा भूमिपुत्र आहे. उपस्थित झालेली कमिटी आशीर्वाद द्यायला लागलेले आहेत. उलटी लावा. या महिन्यात विवाह मुहूर्त असून अनेक विवाह सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोने व चांदी दरात मोठी वाढ सुरू आहे. पण गेल्या 2 दिवसांमध्ये सोने व चांदी दरात किरकोळ चढउतार सुरू आहे. मंगळवारी सोने 10 ग्राम मागे 800 रुपयांनी वाढ झाली. 2 दिवस सोन्याचा दर स्थिर होता. मात्र दिवसेंदिवस सोने चांदी दरात चढउतार पाहायला मिळतोय. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.